तू कशी काय आलीस इथे? कशी काय म्हणजे? अच्छा, मग मी निघून जाऊ का? नको, बस. हे काय लहान मुलासारखं? मी लहान मुलासारखं? आणि तुझं काय? आणि राधा, एक मिनिट, मी आता चिडलोय, मी जेन्युइनली चिडलोय, तर मला चिडू तरी दे ना नीट. आणि मला नाही बोलायचंय तुझ्याशी. जोपर्यंत तू माझ्याकडून मदत घेत नाहीस तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. आणि जर समजा मी कधीच मदत घ्यायची नाही असं ठरवलं तर मग आयुष्यभर बोलणार नाहीस का? तू तुझं जे काही मत आहे ते तू मला पटवून दिल्याशिवाय थांबणार नाहीयेस हे मला कळलंय, त्यामुळे बोल आता. हे बघ सौमित्र, मला ना असं सतत लोकांची मदत घेत नाही जगायचंय. सतत कुणाच्या तरी कुबड्या वापरायच्या. मला माझं माझं माझ्या पायावर उभं राहायचंय आणि त्यासाठी हेच प्रसंग कसोटीचे. राधा, कळतंय मला सगळं, पण आता ती वेळ नाहीये ही. तुझी कंपनी जर तुला इंटरनॅशनल लेवलला स्टँड झालेली बघायची असेल तर आता तुला तुझं काम पुढे न्यायला पाहिजे. तू परत तिथेच अडकतेस. बरोबर आहे, मला मान्य. पण मग काय करायचं? मदत घ्यायची तुझी. आता मी तुझी मदत घेईन, मला तीच सवय लागेल. सौमित्र, आपण लहानपणी पोहायला शिकतो ना, तेव्हा आपण बुडू नये म्हणून ती एक रिंग लावतात, फ्लोटर लावतात, हो ना? मग कधीतरी ते काढून टाकतात आणि आपल्याला ढकलून देतात पाण्यात. नाकातोंडात पाणी जातं, मग आपण हातपाय मारायला लागतो. पण कधीतरी पोहायला शिकतो ना, तो जो क्षण असतो ना, तो अचीवमेंटचा असतो. ते यश हवंय मला. मग तू म्हणतोयस ना, तशी तुझी मदत घेईन सुद्धा मी. पण काय होतं? काही अर्थ आहे का त्यात? तुला पटत नाहीये का मी काय म्हणते ते? सौमित्र, यशस्वी होण्यासाठी 2 मार्ग असतात. एक साधा, सोपा, सरळ मार्ग, जिथे आपण कोणाची तरी मदत घेत यशस्वी होतोय. आणि अजून एक मार्ग असतो, जो खडतर असतो, जिथे भरपूर चॅलेंजेस असतात. पहिल्या मार्गाने सुद्धा आपण यशस्वी होतो. पण यशस्वी झाल्यानंतर ना, त्या यशाची किंमत कळत नसते आपल्याला. म्हणून तो मार्ग मला नको. काय आता काय बोलू मी? माझ्याकडे काही पर्यायच ठेवला नाहीयेस तू बोलायला. आणि तू माझं काही आत्ता ऐकूनही घेणार नाही. असा चेहरा करू नकोस. कर तुला पाहिजे ते. फक्त आता जे काही करशील ना राधा, ते लवकर कर. राधा, तुझी कंपनी इंटरनॅशनल लेवलवर गेलेली मला मनापासून बघायची आहे, म्हणून सांगत होतो सगळं. पण आता ठरवलंयस ना तू? ठरवलंयस ना? कर तसं. गो अहेड, मी आहे तुझ्याबरोबर. गेला रा? नाही. सौमित्र, हे बघ, साधी सरळ सोपी बोल. तू माझ्याबरोबर कॉफी अजून घेतली नाहीयेस म्हणून राग गेला नाहीये. परत समजवू नकोस सगळं. मॅडम, एक कॉफी द्यायला प्लीज. चल चल, फोन चल. हा, काय रे, बोल. हा बाई, हॅलो हॅलो. गडबड झाली. काय आता काय झालं? आता काय झालं? हा, कदम. काय कदमचं काय? कदमने काय केलं? अरे, कदमनी काय नाही केलंय. कदमनी जी न्यूज दिली आहे ना, त्या न्यूज वरनं असं वाटतंय की गडबड झाली आहे. काय कसली गडबड केली कदमनं? केड्या, कुणाला काही कळायला नको या. कुणाला जर काही कळलं ना तर फार मोठा प्रॉब्लेम होईल ना. अरे, तो कशाला कोणाला कळणार आहे? कोणालाच कळणार नाहीये. पण कदमनी जी न्यूज दिली आहे ना, त्याच्यावरून हे कळलंय की प्रॉब्लेम ऑलरेडी झालाय. म्हणजे तू म्हणाला होतात ना, ते तुझे काहीतरी ते लोक जे कंपनीचा भाग विकत घेणार होते राधिकाचा, तसे कंपनीचा भाग विकत घेणारे लोक म्हणजे ते काय कोणते बायर्स मिळाले. तिला बायर्स मिळाले. कंपनीला बायर्स मिळाले? पण मी तुला म्हणालो होतो, ती राधिका जाम हुशार आहे. ती काही पण करू शकते यार. तिला काही पण जमतं. ती असं सगळं फिरवू शकते. आणि फिरवलं तिने, मिळाले बाहेर.
आणि ते तुझे ते कोण राजवाडे आणि तुझ्याचं नाव काय? महाडिक. हा ते महाडिक ते निघाले फुसके काहीतरी. अरे आता आता जर त्यांना बायर्स ऑलरेडी मिळाले आहे तर मग आपला प्लान फिसकटला नाही इथेच. नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. हा नाही चालणार ना, नाही चालणार ना, मग काहीतरी कर ना भाई, काहीतरी कर तू. हा ठीक आहे ठीक आहे, मी करतो काहीतरी. तू फक्त त्या कदमला शांत राहायला सांग. त्यांना सांग तोंड उघडू नका. बाकी मी बघतो काय करायचं ते. तर ठेव फोन. आणि तोंडावर हात ठेवला वाटतं. कंपनीला बायर्स मिळाले. कोण आहे ते बायर्स? शोधून काढलंच पाहिजे. अहो तुम्ही जेवणात मऊ भात खाणार का? चालेल चालेल. थोडं लिंबाचं लोणचं दे आणि पापड भाज. अथर्वही म्हणे मला भूक नाही म्हणे, त्याला मेटकूट भात खायचाय म्हणे. आई हा मला सुद्धा मेतकूट भात. आली हो. बस बस. ये बस. आई मलाही फार भूक नाहीये. काहून बरं भूक नाहीये? हा का बरं? अथर्वही म्हणाला भूक नाहीये, हेही म्हणतात भूक नाहीयेत. त्यांचं एक चालून जाते बा. गेले होते आता विसर्जनाला ना, तो खूप काही खाऊन आले प्रसाद वगैरे, आणि आल्यानंतर चहाही झाला त्यांचा. तुला कळलं? आज ऑफिसमध्ये जेवण उशिरा झाली. खूप काम होतं ना. नंतर सौमित्राला भेटायला गेले होते, तिथे कॉफी झाली, भूक मेली. बरं भेटला का सौमित्र? तू समजावलंस त्याला? समजवलंय त्याला. गैरसमज दूर झाला त्याचा. आता आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करणार आहोत. पानवलकर सरांच्या ओळखीचे एक जण आहेत, ते भेटायला येणार आहेत. बघू काय होतं ते. होईल, सारं व्यवस्थित होईल. टेन्शन घेऊ नकोस. कसं आहे ना राधिका, व्यवसाय म्हटला, बिझनेस म्हटला की हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होणारच. आणि मी तर म्हणतो व्हायलाच पाहिजे. म्हणजे भविष्यात कधी अडचणी आल्या तर त्या सहज सॉल्व्ह करता येतात माणसाला. हो ना. अनुभव तर खूप काही शिकवून जाते पाय. खरे आई, अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही. राधिका, सौमित्र आणखी काही बोललं का तुझ्यासोबत? आई बाबा कधी येतात काही बोललं का? नाही काही नाही. म्हणजे येतील लवकर. मला तर बाई असं होऊन राहिलं ना, कधी एकदा येत आहेत ते. त्यांच्यासोबत बोलणी करूया, मग पटपट मुहूर्त ठरवूया, आणि मग का धुमधडाक्यामध्ये लग्न करूया. मी आलेच. यार ही शनाया कुठे गेली? किती वेळची वाट बघतोय. त्या खेड्याचा फोन आल्यापासून मला जरा जास्तच अस्वस्थ व्हायला झालंय. आता या शनायाला घेऊन काहीतरी हालचाल केलीच पाहिजे. खरं तर तिला सांगितलं पाहिजे काहीतरी हालचाल करायला. अगं हे शनाया, हे काय? कुठे होतीस तू इतक्या वेळ? मी किती वेळची वाट बघतो आणि हे एवढं शॉपिंग? हा थोडा ट्रॅफिक लागला आणि केली थोडी शॉपिंग. हे थोडं आहे शनाया. ऑलरेडी तुझ्याकडे जे काही 10 करोड होते त्यातले काही पैसे तर तू घालवलेच आहेस. आता या सगळ्या शॉपिंग मध्ये अजून उरलेले सगळे पैसे संपून टाकशील का? कॅरी काही होत नाही. चिल. काय चिल? काय चिल नाही. सोड, आपण इथे ना इमले बांधत राहू आणि तिथे ती राधिका तिची मसाल्यांची कंपनी घेऊन जाईल निघून पुढे. आय नो दिस इमले. इमलेज दॅट ना ते स्वप्न स्वप्न. इथे आपण ना स्वप्नच बघत राहू आणि तिथे राधिका मसाले टेक ओव्हर करायला बाहेरच रेडीच आहेत. कॅरी काय बोलतोस तू? हो, राधिका मसालेला टेक ओव्हर करण्यासाठी बायर्स रेडी आहेत अशी न्यूज आहे. पण हे सगळं तुला कोणी सांगितलं? शनाया, मी आत्ता काम करत नसलो ना तरी फूड इंडस्ट्रीमध्ये माझेही काही कॉन्टॅक्ट आहेत अजूनही. एनिवे या असल्या खबरा पसरायला काही वेळ नाही लागत. राहू दे. एनिवे आपल्या बसची बात नव्हती, सोडून दे आता. काय ए यार तू प्लीज आता काही नेगेटिव्ह बोलू नकोस हा. हे बघ मी माझे होप्स अजून दिलेले नाहीयेत. आणि कोण आहेत हे बायर्स मी फाइंड आउट करते. हो, तू कसं शोधणार आहेस आता? अरे सोपं आहे, खूप इझी आहे. राधिकाचे हे सगळे जे जासूस आहेत ना त्यांना सगळ्यांना तिच्या अगेन्स्टच वापरायचं. आपल्याला सगळं कळेल. ते कशाला हेल्प करतील पण तुला? हा हेल्प नाही करणार पण निदान सिच्युएशन तर अजून वाईट करू शकतील ना. म्हणजे अरे हे जे मिशी अंकल, मिशी आंटी, बग्स, दूधवाला, वॉचमॅन हे सगळे जे राधिकाच्या साईडने आहेत ना त्या सगळ्यांना असं मस्त हँडल द्यायचं की ते सगळे भडाभडा स्वतःहूनच सगळं सांगतील. चल चल, तुला नाही जमणार आहे हे काही असं. काय जमणार नाही? जमेल पण तू मला हेल्प कर. असं जमण्यानी वगैरे म्हणत नको राहू. आता मी काय हेल्प करायची बाकी आहे?
मी काय त्या राधिकाच्या दाराला जाऊन का आणलं हो? सगळं ऐकायला बसू तिथे? हे काही करायची गरजच नाही. अरे राधिकाचे हे सगळे फॉलोअर स्वतःहून येऊन आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन देतील. बघ तू, आता आपला नवीन प्लॅन ऑन. खूप मजा येईल. चहा ताई आली. बकुळा मावशी किती हा उशीर. हो ताई, असं काय करताय? बाहेर पाऊस बघा कसं मुंबईला झोडपून काढतोय तो. कशी बशी आले ना म्या. बापा बापा बापा, मला तर आता त्याला विनंती करावीशी वाटते. बस झालं बाबा, जा आता. तर काय व बरं आई, आज मी लवकर निघते बरं का. काय ते काल तुम्हाला सांगितलं ना, ऑफिसमध्ये ती माणसं येणार आहेत, ती महत्वाची मीटिंग आहे. पानवलकर सरांनी सांगितलं होतं ती मीटिंग झाली तर बरं होईल, कंपनीला फायदा होईल. आपण राधिका, एक गोष्ट लक्षात ठेव, माणसं कुणीही असो, आपल्या अटी आणि अपेक्षा सांगून मोकळी हो, नंतर त्रास नको ना. हो बाबा, बरोबर आहे. आज आईंना स्वयंपाकात मदत करशील का? मला लवकर निघायचंय. हा, असं काय बोलताय ताई? हा, तुमचं काम म्या करणार नाही. प्लीज बीज कशाला बोलताय? तुम्ही सांगायचं आणि म्या ऐकायचं. काय हो बाबा? हा, मग काय प्रश्नच येत नाही. आपल्या राधिकाचा शब्द खाली पडेल कोणी? अरे सगळे घाबरतात तिला, मी घाबरतो. काही काय बाबा, काही नाही, खरं सांगतोय. हो बाबा, शेणे तर चळा कापती नव तिला. ए बकुळा मावशी, तिचं नाव नको काढूस. वय वय वय, तिची कार असताना तिच्याच पाशी. हा, तो बाप्पा तिला चांगली शिक्षा देईल बघा तुम्ही. बरं आई, मी निघू. हा बाबा, येते. हा, हा. चला येते. चला, बेस्ट लक. थँक्यू बाबा. चला बकुळा मावशी, तुम्ही झाडू पोछा करून घ्या, मी भांडी आवरते तो. वय वय वय. सरिता, गिझर सुरू कर. राधिका, तुझ्यापर्यंत मला ही फॉल्स न्यूज नक्की पोचवायची. बस मला तुझ्या गँग मधल्या लोकांना थोडा अजून त्रास देऊ दे. तुझ्या सगळ्या गुलमोहरींसना. ती बग्स तुझ्याकडे आलीये, तिने ऐकलं तरी बबल करेल. खरं तर मी तिचीच वाट पाहते. अच्छा, राधिका मसाल्याची वाट लागली. हो माय गॉड, म्हणजे राधिका आता खरंच प्रॉब्लेम मध्ये आहे. तर मी तुला माझा सिक्रेट प्लॅन सांगू का? मी काय करणार आहे माहितीये? मीच माणसं पाठवणार आहे राधिका मसालेमध्ये. कशाला म्हणजे काय? राधिका मसालेचा हिस्सा विकत घेण्यासाठी. शेणिया, राधिका ताईला असं अडकवाया बघते वय. आता तुला सोडतच नाही म्या. पण आता हिला काय बोललं ना तर ही पळून जाईल. तिचं कार असताना मला ताईला कसं सांगायला मिळेल मग? डोंट वरी, राधिका मसालेचं काम तमाम करतील बघ ही माझी माणसं. ओके, मग भेटून पार्टी करू. बाय. अरे देवा, ती काहीतरी प्लॅन करतेय. काय ते मला कळत नाहीये ना. पण नाही नाही, मला एक गोष्ट ताईला सांगितली पाहिजे. ताईचं नुकसान होईल. बरोबर, ताई तर कामाला गेली. आईला जाऊन सांगते मी. आई, वाव शनया, आता राधिका त्या लोकांना एंटरटेनच करणार नाही. कस बकुळाने तिचे बरोबर कान भरले असतील. आणि मला हवं तेच होणार. राजवाडेला अलर्ट केलं पाहिजे. शनया, हीच अपॉर्च्युनिटी आहे. आता तुला कोणीच हरवू शकत नाही. गॅरीला पण मी दाखवून देईन की मीच कशी योग्य बिझनेस वुमन आहे. राधिका मसाले संपणार, दी एंड होणार आणि शनया मसाले राईज होणार. आई, आई, राधिका ताईंना आधी फोन लावा राधिका ताईंना. काल ते नंतर सांगते ती शेडे त्रास घ्यायला निघाली. ताईंना फोन लावा ना आधी. का केलं तिने आता? अहो म्या मग नंतर समजा सांगते. तुम्ही आधी फोन लावा. बकुळा मावशी, तुमच्या पाया पडते. तुम्ही का बोलतात मला काही कळत नाही. का झालं सांगा तर खरं. अहो म्या नानीकडे जात होते ना कामाला, तेव्हा ऐकलं म्या फोनवरती बोलत होती काहीतरी.
ढोलीथोर मजल गेली शनियाची. बघा ना, तेच तर सांगते ना म्या. अहो म्या नानीकडे जात होते ना, तेव्हा माझ्या कानानं ऐकलं ना म्या, म्हणून तर आले नाही इथं धावत धावत. ही शनियानी जर आता असं काही केलं आणि राधिकाला त्रास दिला ना तर पाव बरं मी तिला सोडणार नाही. अहो तिचं लोणचं मी घालते, तुम्ही आधी चला फोन लावा, पहिला फोन लावा आणि सांगा ना तिला. शना, बोलू नकोस. मी कुठे काय बोललो? काय चाललंय तुझं? एक मिनिट. तू बरोबर घाबरून पळून आली असशील ना? हे बघ, मी म्हटलं होतं तुला त्या राधिकाच्या डिटेक्टिव्ह बरोबर तुझं काही होणार नाही. चल आता घरात. एक मिनिट, मी माझं काम करून आली. ओके, बक्सला जो फोन कॉल मला ऐकवायचा होता तो मी ऐकून आली. एक मिनिट, बक्सला म्हणजे त्या बकुळाला? येस. काय ऐकवलंस आणि तू? सनाया, अगं पण हे उद्या सगळं खोटं आहे असं राधिकाला कळलं तर? कळू दे, हू केअर्स. मला तर वाटतंय बक्सने आतापर्यंत सगळं सांगितलं असेल आणि गुड फॉर नथिंगने ते डील कॅन्सल केलं असेल. नाही, पण मला एक गोष्ट सांग की आपण राधिकाबद्दल बोलतो हे कळतंय ना तुला? हा, राधिका महा हुशार आहे, तिला अंडर एस्टिमेट करू नकोस. उद्या कुणी येईल आणि काही सांगेल आणि ती विश्वास ठेवेल असं नाही होणार आहे. पण गॅरी, ही सगळ्या गोष्टी ना माझ्याबद्दल आहेत आणि बक्स त्यामुळे त्याला तिखट मीठ लावून 4 करून सांगेल तिला. राधिकाला विश्वास ठेवावाच लागेल आणि त्यामुळे ती डील कॅन्सल करेल. असं काही होणार नाहीये. तू पण उगीच वाटेल त्याच्यावर राहू नकोस. असं काही होणार तू नाही. मला का अंडर एस्टिमेट करतोस? ठीक आहे, चल तुला दाखवते. काय आय दाखव? शो यू. कम कम अगं, ए, शंका, कम नो. थांब ना. वहिनी, हा या. तुम्ही योग्य वेळेत आला. आपण मीटिंग सुरू होण्याच्या आधी मीटिंगचे काही पॉइंट डिस्कस करू. हो. फोन घ्या, फोन घ्या, लावा आधी लावा. आई बाई, हे का होऊन बसलं ग बाई? उचल फोन उचलत नाही. उचल ना फोन. हा बरं, फोन उचलत नाहीये राधिका. परत लावा. हो, लावते ना. सांगा त्यांना. हे सगळं कळलं पाहिजे शने, आणि जी काही काळाकांडी केलेली आहे ना ती सगळी कळली पाहिजे. राधिका फोन उचल ना बाई. का करू? फोन उचलत नाही. एक काम करूया, चला तुम्ही माझ्यासोबत ऑफिसात. हा नाही, चला तुम्ही, आपण त्यांना सगळे काळे धंदे सांगूया ना राधिकाला. तुम्ही चला माझ्यासोबत. आई, आणि राधिका मसाल्याच्या प्रवास बद्दल तुम्ही थोडक्यात सांगा. नक्की. पण त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याशी फ्युचर प्लॅन्स बद्दल पण बोललं पाहिजे. नक्की. वहिनी, आणि कॉन्फरन्स रूम मध्ये मीटिंगची सगळी तयारी झाली आहे. ठीक आहे. जेनी कुठे? ती फॅक्टरीला गेली आहे, ती येते आता. बरं, ती लोक साधारणतः कधीपर्यंत पोहोचतील? पानोलकर सर बोलतायत त्यांचे. कुठपर्यंत पोहोचलात? सर्कलपर्यंत. व्हेरी गुड. एक काम करा, सर्कलवरनं राईट मारा, समोरच तुम्हाला एक बिझनेस टॉवर दिसेल. तिथे कोणालाही विचारा राधिका मसाले. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. वहिनी, 10 मिनिटात ते पोहोचत आहे. गुड. वहिनी, तुम्ही फाईल बघून घ्या. बरं. ह्याच्यात इंटरनल कॉस्टिंग आणि फॅक्टरी कॉस्टिंग हे सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे. रिक्षा या, इकडे लवकर या. लुक गेले ते. आता राधिकाकडे खरी राड्याची सुरुवात होणार आहे. गॅरी, gonna be fun. शनायाला मी उगीच अंडर एस्टिमेट करत होतो. तर चांगलीच हुशार निघाली. राधिका, तुझे खरे कंपनीचे लोक तू गमावणार आणि पुन्हा एकदा तुझं नुकसान होणार. आता मला बघायचंच आहे हे राजवाडे काय कमाल करतायत ते.